अथर्व, माझ्या मागे आलायस ना तू? इथेच कुठेतरी लपलायस ना? तू आता स्वतःहून माझ्या समोर येशील. आई का रडतीये? काय झालं असेल? हिला काय झालं? आत्ता आत जात होती ना, मग अचानक थांबली कशाला? पण काही न झालं असताना ही रडतीये का? मीरा नक्कीच काहीतरी गडबड आहे. अगं पण काय झालं असेल? ते माहिती नाही. आता फक्त अथर्वने तिच्या काळजीपोटी तिच्या जवळ जायला नको, नाहीतर सगळा प्लॅन बिघडेल. नाही वेदाचे बाबा, नाही. मीरा, ही मंजिरी आपला डाव उलटायचा प्रयत्न करतीये. आई काय झालंय? अथर्व, तू इथे काय करतोयस? ते सोड, मला सांग, तू इथे काय करतेस? तेही मध्यरात्री? काही नाही, सहजच. आई प्लीज खरं खरं सांग, माझ्यापासून काही लपवू नकोस. काय चाललंय? ठीक आहे, तू म्हणतोस ठीक आहे. विचारतोस तर सांगते. दादासाहेब आले होते माझ्या स्वप्नात. मला पुन्हा पुन्हा त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल आठवण करून देत होते. मला म्हणत होते की मंजिरी, तू अथर्वशी बोललीस का? विचारलंस का त्याला? माझी जी शेवटची इच्छा आहे ती पूर्ण होईल ना. मला अथर्व आणि मीराचं बाळ बघायचंय. आई ते सगळं ठीक आहे, पण तू अशी एकटी का बसलीयस, तेही इथे? अथर्व, मला स्वप्न पडलं आणि त्यामुळे मला जाग आली. मी बाल्कनीत गेले. अस्वस्थ वाटत होतं म्हणून तर अचानक माझ्या डोळ्यांसमोर दादासाहेब बाल्कनीतून खाली पडल्याचं दृश्य उभं राहिलं. मी आणखी अस्वस्थ झाले. मला कळतच नव्हतं मी काय करू. मला फक्त त्या जागेपासून लांब जायचं होतं, म्हणून मी घराबाहेर पडले आणि चालत चालत इथपर्यंत कशी आले मला कळलंच नाही. तर खरंच? म्हणजे आणि तू का आलास माझ्या मागे? माझा पाठलाग करत होतास तू? नाही, पाठलाग करत नव्हतो. तुम्हाला इथे येताना दिसली म्हणून काळजीपोटी तुझ्या मागे मागे आलो. सॉरी. असो, चल. चल. मायाने मोठा घात केलाय. माझ्यासोबत खेळ खेळतेय. माया,
तू थांब. मी सगळ्यात आधी तुझंच नरड दाबणार आहे. आई मॅडम मॅडम ऐका ना. हो काय करताय तुम्ही? हा आपण बोलू शकतो ना. मारू नका ऐका मारू नका मॅडम. प्लीज बोलते मी. प्लीज बोलते. माता मॅडम प्लीज नको मॅडम नको ना. बोला ना तुम्ही. तुम्हाला जे बोलायचं ते बोला. माता का म्हणू नको प्लीज ऐकून घ्या. मारताय का? खोटं बोललीस तू माझ्याशी. विश्वासघात केलास तू माझा. कुठला विश्वासघात? काय बोलताय? काय म्हणाली होतीस तुम्हाला? हा, की ती मीरा आणि ती नर्मदा मांत्रिकाला घेऊन आउट हाऊस जवळ येणार आहेत. त्या दोघी तर आल्या नाहीत, पण तो अथर्व माझा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचला. खरं सांग, हा तुमचा प्लॅन होता ना? काय प्लॅन हो? तुम्ही काय बोलताय मॅडम? हा आणि अथर्व तिकडे कसा आला? हा कसं शक्य आहे मॅडम? काय बोलताय? ऐका मला असं वाटतंय ना की आपलं बोलणं कोणीतरी ऐकलंय. माया, आपण बोलत असताना तिथे कोणीही नव्हतं. आत्म्याने ऐकलं असेल ना. हा म्हणजे मला असं वाटतंय की आपलं जे काही बोलणं आहे ते त्या आत्म्याने ऐकलंय आणि तो आत्मा मीराचा स्पाय आहे. त्यामुळे त्यांनी तिला सगळं सांगून सगळं प्लॅनिंग चेंज केलेलं असणार आहे. हा खरंच की अंबिकाच असेल. तिनेच आमचं बोलणं ऐकलं असणार आहे. म्हणजे विचार करा. माया सॉरी. मी संशय घेतला तुझ्यावर. मी हा विचारच केला नाही. तेच ना. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही आधी विचार करा. हा मग ऍक्शन्स घ्या ज्या घ्यायच्या आहेत त्या. नाहीतर आधी असं कुत्र्यासारखं मार सॉरी बोलता त्याचा काही उपयोग आहे का? माया, मी तुला सॉरी म्हणते हे तुझं नशीब समज. हा, नाही तर जो माणूस माझ्यासोबत विश्वासघात करतो ना, तो माझं सॉरी ऐकण्यासाठी जिवंत नाही राहत. कळलं? कळलं. आता आपल्याला सावध राहायला हवं. खूप मोठा घोळ झालाय. त्या अथर्वनी मला तिथे आउट हाऊस जवळ बघितलंय. पण तुम्ही टेन्शन कशाला घेताय? हा अथर्व म्हणजे तुमच्या ताटाखालचं मांजर आहे हो. तुम्ही त्याला कधीही मॅनिप्युलेट करू शकता. नॉट अ बिग डील. हो, पण तरीही सावध राहणं गरजेचं आहे. सफस सावध राहायला पाहिजे.